श्री शंकर प्रसन्न हरिभक्त परायण संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 16। श्री गणेशाय नमा। जय जय आजी परशुधरा, हे जमदग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको। तू सहस्त्रार्जुना ते दंडून केले तुझ्यांचे संरक्षण, ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला, आता मात्र डोळे मिटसी का रे देवा ब्राह्मणाविषयी, काय आहे लागली तुसी गाढ निद्रा येतवा, म्हणून डोळे मिटू नका स्वस्थ ऐसे बसू नका, आणि वाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत, तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्य आहे तशीन, आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विन, गजानन माया घटित कोण जाणे तिच प्रत, महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी, आशे गावाची करी वारी समर्थाविषयी प्रेम भारी, हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा म्हणाने, त्याच गावी बागाबाई एक ठाकरी नव्हती पाही, निष्ठा तिची एकाही ठिकाणासी बसत नसे, ती दांभिक होती फार सदा दंबाचा बाजार, बरून बोधी नारी नर हाच धंदा तिचा, ती बोलली पुंडलिकाला तुझा जन्म वाया गेला, का की तू नाही केला सद्गुरु तो आपणा ते, गजाननाच्या वारे करसी सद्गुरु त्याला मानिसी, परी त्याने सांगतुसी मंत्र काणी कथिला का, हरे विधी वाचून गुरु न होता कधी जाण, शेगावचा गजान वेडा पिसा साचसे, तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानसी त्याला, या काकण ताली या न्यायाला, बळी पुंडलिका पडू नको, गिनगिनगनात हे भजन पिशापरी आचरण, कोणाचेही खाई जाण ऐसा मुळी भ्रष्ट तो, म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते, केजाजीच्या शिष्यांते आपण दोघे गुरु करू, उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जाण, ते कवया कारण उठून जाऊ प्रातकाळी, गुरु असावा एकही गजाननाच्या नसे ठाई, म्हणून वेळ न करी काही चाल अंजन गावाते, तो बोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक, बागींच्या भाषणे देख चित्त त्यांचे घोटाळले, त्याने असा विचार केला उदयी अंजन गावाला, जाऊ कीर्तन ऐकण्याला पुढचा विचार पुढे करू, ऐसा विचार करून भाग्यसी बोलला जाण, अंजना गावाला गुण चाल येतो तुझ्या सवे, दोघांचा विचार झाला पुंडलिक रात्री स्वस्त निजला, तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका, पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार, थेट समर्थांच्या परी, पुरुष म्हणे रे पुंडलिका अंजन गावासी जातोस का, गुरु कराय ते निका, त्या बाकीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित, त्यांचे नाव काशीनाथ ते जाता पिटेल भ्रांत, तुझी वेड्या निश्चय कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला, लोक कान गोष्टीला कितीतरी करतात, मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे, नांदी दंबाचारांचे त्वा पुंडलिका पडू नये, तू इकडे करी कान मंत्र देतो तुझ कारण, गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले, आणखी काय आहे असं ते मी आज पूर्वीन खास, ऐसा ऐकता पुंडलिकास आनंदाती झाला, पाहू लागला निर्गुण स्वप्नी त्या पुरुषाला गुण, तो पाहिले गजानन शेगावाचे स्वामी पहा, पुंडलिक म्हणे गुरुराया पादुका द्या मला सदया, नित्य पूजा करावया या विना आणखी आस नसे, बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार, पादुकांची पूजा कर ह्या मी दिदल्या घेई तुला, पादुका त्या गावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला, तो चाली तयाला साक्षात जागृती श्रोते हो, जागा होणी सबवार पाहू लागला साचार, तो कोणीच दिसेना अखेर नाही पत्ता पादुकांचा, उलगडा काही होईना संशय मणीचा जाईना, म्हणे स्वामीच्या भाषणा बाटन लागला आजवरी, स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण, कशी भागी ठाकरीन तेही स्वप्नी कथन केले, तेसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी, ऐसे बोलले साक्षात्कारी, त्यांचा समज काय अर्थ, किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन, ऐसे त्यांचे आहे म्हण हे काही कळेना, मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या, त्याच त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ कशास, ऐसे नाना तर्क करी पुंडलिका आपल्या अंतरी, तो इतक्यात आली घरी भागी ठाकरीन बोलवण्या, अंजन गावी चाला आता मोक्ष गुरु करण्याकरता, दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाचे प्रकाशे, पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही,
मर्जी असल्याच तूच जाई अंजना गावा कारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला, तो न आता सोडी भला हाच माझा निश्चय. ते ऐकता बागाबाई अंजन गावास गेली पाही, आता मुनगावाचे ठाई काय झाले ते ऐका. जामसिंग रजपूत गेला होता शेगावात, दर्शन स्वामीचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी. तो तेव्हा मुडगावाला येण्या परत निघाला, तई बाळा बाहुला ऐसे बोलले महाराज. या पादुका पुंडलिकासी द्यावया देई याच्या पासी, समर्थ आज्ञा होता ऐशी तेसेच केले बाळाने. खरी घेऊनी पादुका जामसिंगास बोलला देखा, बोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो. त्यास ह्या द्या नेऊन करावयासी पूजन. ते जामसिंग ऐकून पादुका घेता झाला. जामसिंग आला मुंडगावात, तो पुंडलिक भेटला वेशित. पुसू लागला त्या प्रत कुशल वृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्यावयासी काही दिला का तुम्हा पासी. हे ऐकता जामसिंगासी महद आश्चर्य वाटले. सवे घेऊन पुंडलिकाला जामसिंग घेऊन घरी गेला. खोदून विचारू लागला, तू ऐसे का विचारिले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची. ते ऐकता जामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या, त्याचा जुना आहे तबल्या. मुनगावात त्यांच्या घरी 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाण. मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे पहा श्रोते खरे संत. सांभाळीते आपुले भक्त आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला. निजभक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात, ते येईल ध्यानात या कथेत ऐकता. एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजा राम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणेचा चार, मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती, म्हणून त्यांची संतती मानू लागली समर्था. या कवना कारण 2 पुत्र होते जाण, गोपाळ त्र्यंबक म्हणून लवाकुंशा सारखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती बाहू व्यवहार बोलती, तो हैदराबाद प्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊस होते देवध्यान, म्हणजे त्र्यंबका लागून हे ते विसरू नका. काही संकट पडल्यावरी तो समर्थाचा आठव करी, राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला. एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून, त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. तो सुटा माझी आला घरी, इच्छा उपजली अंतरी, जाऊनी असे गावनगरी जेवू घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे करुणी या सर्व साचे, हरी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे गुरुनाथा काहीतरी करू आता, मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी, एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे नानी, स्वभाव तापट तिचा. माझ्या आईसे म्हणी आपणा करावी मेजवानी, आपुल्या आवडीची करुणी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती ज्वारीची, कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पिटली हिरवी मिरची, ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाव जाईला. हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे, ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली, चिंता कशाला लागली, मुखश्री ती मामलान झाली, तुमची कशाने ए वेळा. भाऊ वदे दिनवाणी काय तुला सांगू वहिनी, माझे जे काले म्हणी विचारते ए वेळा. पूर्ण सत्य वाचून मनोरथ ना होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार, तू माझा धाकटा धीर मशी पडदा ठेवणे. ज्येष्ठ भाता पित्यापरी तंत कांता मायकरी, मानली पाहिजे साजिरी ते तुम्ही जाणतसा. ते ऐकून भाऊ असला नानी प्रती बोलता झाला. नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते, गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे, त्यांना द्या शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल, पुण्य आणि होईल काम माझे त्या युगे. ते एकता बोले नानी धीराप्रती हास्यवदनी, यासाठीच का हो म्हणी साचित तुम्ही बेसलात. सांगा हे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने,
काही ना आपुल्या घेऊने कृपेने गजाननाच्या. मग बाहुने सर्व काही निवेदन केले तिला पाही. तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या उंजळीभर ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या दिराच्या. भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याचे चून जाण लोणी ठेविले माकून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली दिराला जाता शेगावाला वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीच. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी. भोजनाच्या वेळीवरी गेला तरी उपयोग. ऐसे नानी बोलता बाहू निघाला तत्वता. पुसवणी आपुल्या ताता येता झाला ठेचनासी. तो गाडी बाराची निघून या गेली साची. तेने चित्तवृत्ती बाहूंची होती झाली शोकाकुल. अति हिरमोड त्याचा झाला पाणी आले लोचनाला. म्हणे महाराज का हो केला अवेर माझा एकाली. मी मुळीच ही नदीन कोठून गडावे मला पुण्य. आम्हा कावळ्या कारण लाभ केवी माणसाचा. अक्षमयसे कोणाची चूक झाली माझ्या हाती. म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ए वेळा. आय हाय दुर्दैवा त्वा माझा साधिला दावा. माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू. ही माझी शिदोरी ऐशीच आज राहिली जरी. नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा. गुरुराया कृपाराशी नका अपेक्षू लेकरासी. ही शिदोरी सेवण्याची यावे धावून सत्वर. थोर आपला अधिकार क्षणात पाहता केदार. मग यावा येतवर का हो अन्नमान करीतसा. मीन अज्ञात करीतो प्रेमाने हाका मारितो. म्हणून या न होतो अपमान तुमचा यत्न किंचित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण. तोवर या आपले भोजन होईल असे वाटते. हिचा विचार करीत तेथेच बैसला पोषित. चतुर्थ प्रहरीचे गावात आला तिच्या गाडीने. कवर गेला दर्शना तई तो योगी राणा. न करिता भोजना बसला होता आसनी. नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात. पक्वानांनी परिलुप्त ती वर्णावी कोटवरी. कोणाच्या जिलब्यागीवर कोणाचा तो मोतीचूर. कोणाची ती नुसती खीर श्रीखंडपुऱ्या कोणाच्या. हरी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला. वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे. आणि म्हणे हे करा ग्रहण. गेला 1 वाजून आपुले न झाल्या जेवण. प्रसाद बघता मिळतो कसा. त्यांची ते वाट पाहती करण्या आपणा विनंती. त्यांची नसे होत छाती म्हणून मी बोललो. ते महाराज म्हणती थांब जरा अग्रह नको करूच करा. भोजन आज 4 प्रहरा माझे होणार आहे रे. मर्जी असल्यास थांबावे ना तरी कुशाल जेवावे. नैवेद्य घेऊन करायावे परवा नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला तो इतक्यात बाहू आला. समर्थ पाहता आनंदला बाहू आपल्या मानसी. दुरावली माये जेवी बाळके दृष्टी पाहावी. झाले असे पाहतेवी बाहू कवणा कारणे. समर्थांशी नमस्कार केला साष्टांग साचार. उभा राहिला जोडणी कर वाट पाहत अग्नीची. त्या बाहूस पाहून समर्थ केले हास्यवंदन. बरेच दिसेल दिले सामंत्रण. एका वेळ जेवण्याची तुझ्या बाकेत गुंतलो. मी उपोषित राहिलो नाही अजून जेवलो. आज न तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलता हर्षला से कवर चित्ता. म्हणे काय करू गुरुनाथा गाडी चुकली बाराची. कवरास म्हणे बाळबाहू आता नको दुखित होऊ. काय आणले आहेस पाहू समर्थासी जेवावया. ऐसा ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कौराने ठेवल्या सामोरी. स्वामी गजाननाच्या त्यातील भाकरी 2 समर्थ केल्या भक्षण. एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता. कळली स्वामीची योग्यता खरेच भक्तवत्सल्य ते. देवी हस्तिनापुरात भगवंताचा ठेविला हित. सोडून पक्वाना प्रत विदुरांच्या हुलक्यावरी. तेसेच ते आज झाले आमचे पक्वान नाही रुचले. भाकरीवरी गुंतले चित्त करावयाच्या स्वामीचे. बाहूंनीही घेतला समर्थ प्रसाद शेगावला. सद्भाव जेथे उदिला तेथे असेच होणार. समर्थ बोलले कवरासी जाता अकोल्यासी. पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत. बाहू म्हणे गुरुराया आपली असू द्यावी दया. यावी न दुसरी मागवया मी न आलो हे ठाई. आपुले हे दिव्य चरण हेच माझे धनमान. सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून अकोल्याला बाहू कवर निघून गेला. समर्थ आपल्या भक्ताला अपेक्षित कधीही
शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकर एक होता भाविक नर कृषी कर्म करीतसे घरची गरिबी होती खरी काम करुणी शेतात तरी अस्तमानाचे अवसरी दर्शनावे मठात चिलीम द्यावी भरून घ्यावे वदाचे दर्शन काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते ऐसा नित्यक्रम तयांचा बहुत दिवस चालला साचा गाला विचित्र देवाचा तो न कोणा सोडितसे जे जे असेल देवात ते ते श्रोते घडून येत एक दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या तो एका आला शिकारी बंदूक ज्याच्या खांद्यावरी नेम धरून ससे भारी छरे घालून बंदुकीने ती प्रभातीची होती वेळा सूर्य नुकता उदयाला तुकाराम होता बसला आपुल्या शेती शेकत तो त्यांच्या मागे कुपाटीला निक होता बसलेला तसा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीची त्यांची शिकार करण्याबली शिकाऱ्याने आपुली नेम धरून जाडिली खांद्यावरील बंदूक त्या योगे ससा मेला एक छरा लागला त्या तुकारामा माळ्याला कानो मागे अवचित छरा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याच्यावरी काही केला निघेना जरा तो डॉक्टरांना होऊ लागल्या यातना तुकारामासी अतिशय मस्तक दुःख्य रात्र निद्रा न लागे किंचित नवस सायस केले बहुत परिगुण येईना ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलतात याला डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची या सेवे परता नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास जाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू तेव्हा सेवाई घडेल पुण्य तेहीला दिलं कृपा झाल्या औशील त्रासापासून मोकळा मात्र आपल्या पित्यापरी दांभिकतेने हे न करी शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा ते तुकारामासी मानवले झाडणे त्यांनी सुरू केले अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी 80-14 वर्ष झाली तुकारामाची सेवा भली तई गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो झाडता झाडता कानातून छरा पडला कळून जैसी काती बोकरातून दाबिता सुटे अटोळी तैसे साचे ते झाले छरा पडता थांबले दुखावयाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची रचित ती विनकवणाची परमार्थीनं निष्ठावस बसे ते एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर संत सेवा महातुर हे भाविक जाणती स्वस्ती श्रीदास गुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारक हो भाविका प्रत भव सिंधू माझारी शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु नीति श्री गजानन विजय ग्रंथस्य षोडशोऽध्याय समाप्तम् गण गणात बोते गण गणात बोते गण गणात बोते गण गणात बोते गण गणात बोते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.